नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. RK डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTV परिवारातर्फे आमच्या सर्व केबल ग्राहकांना, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं, चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. RK फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम. गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं RK फर्निचर. नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन. सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध. मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त RK फर्निचर मध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता RK फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी. संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49. बघता बघता सन 2016 हे मागील वर्ष कधी संपलं ते समजलंच नाही. नेहमीप्रमाणे 31 डिसेंबर 2015च्या मध्यरात्री सर्वांनी 2016 या नवीन वर्षाचं उत्साही वातावरणात स्वागत केलं होतं आणि नवीन वर्षासाठी अनेक संकल्प केले होते. आता मागील वर्ष संपलं असलं तरी किती संकल्प पूर्ण झाले हे कोणीच सांगू शकत नाही. असो, जनतेने संकल्प करायचे असतात आणि नेते मंडळींनी खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडायचा असतो, हे अगदी खरं आहे. 15 ऑगस्ट 1947ला देश स्वतंत्र झाल्यापासून सर्वच पक्षाच्या नेते मंडळींनी देशवासियांना लाखो नव्हे तर विविध प्रकारची करोडो आश्वासनं दिली आहेत. काय झालं ते मात्र विचारू नका. हे वर्ष संपताच नेहमीप्रमाणेच भोळ्या भाबड्या जनतेनं पुन्हा एकदा 2017 या नवीन वर्षाचं जल्लोषपूर्ण आणि उत्साही वातावरणात स्वागत करून किमान देश, महाराष्ट्र अथवा कोकण नव्हे तर आपल्या लाडक्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी अनेक नवनवीन संकल्प नक्कीच केले आहेत. नेते मंडळींनी नव्हे तर दस्तूर खुद्द परमेश्वरानंच रत्नागिरी जिल्ह्याला स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनाऱ्यासह अनेक महत्त्वाची धार्मिक आणि सुंदर अशी पर्यटन स्थळं दिली आहेत. परंतु दुर्दैवानं मात्र जिल्ह्यातील हर्णै, मुरुड, दाभोळ, साखरी नाटं, मुसाकाजी, मांडवी, भाटे, मिरकरवाडा, जयगड, मिऱ्या, भगवती बंदर, पूर्णगड, गणपतीपुळं आदी अनेक बंदरांची आणि पर्यटन स्थळांची झालेली दुरावस्था पाहून जनतेच्या मनात आणि विशेष करून पर्यटकांमध्ये प्रचंड आक्रोश, संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सत्ता कोणाची आहे अथवा सत्तेत कोण आहे याला महत्त्व न देता सत्तेत बसलेल्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही बंदरं आणि पर्यटन स्थळं सुव्यवस्थित करण्याचं आश्वासन नव्हे तर वचन दिलं होतं. परंतु 2016 हे वर्ष संपलं तरी किती बंदरांचा आणि पर्यटन स्थळांचा विकास झाला आहे याचं उत्तर राज्यकर्त्यांनी जनतेला दिलंच पाहिजे. म्यानमारहून आलेल्या पाहुण्यांनीही थिबा राजवाडा पाहून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. भोळी बाबडी जनता मात्र गेले अनेक वर्षांपासून जुन्या वर्षाला निरोप देत नवीन आशा
आणि आकांक्षांसह नवीन वर्षाचं स्वागत करत असते. सालाबादप्रमाणे जनतेनं पुन्हा एकदा 2017चं स्वागत करून काय झालं मागील वर्षात आणि काय होणार नवीन वर्षात यावर चर्चा सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 20 लाख एवढी असून या जिल्ह्यात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानं राहत असल्यानं हा जिल्हा खऱ्या अर्थानं किमान महाराष्ट्रासाठी तरी राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेला असा जिल्हा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या जिल्ह्याला समुद्र किनाऱ्याप्रमाणेच शेकडो किलोमीटरचे रस्ते लाभलेले आहेत. परंतु दुर्दैवानं मात्र आजही केवळ रस्त्यांअभावी एसटी गाडीसह कोणतंही खाजगी वाहन त्या गावांमध्ये जाऊ शकत नाही. काय ही शोकांतिका नेते मंडळींना दिसत नाही? ग्रामीण भागातील रस्ते एवढे खराब होऊन बसले आहेत की कधी काळी मातीचे असलेले रस्ते बरे होते म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुमारे 67 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 200 प्राथमिक उपकेंद्र आणि 11 ग्रामीण रुग्णालये आहेत. या रुग्णालयाचा ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्ण लाभ घेत असतात. परंतु दुर्दैवानं मात्र गरिबांच्या या आरोग्य केंद्रांची काय अवस्था आहे हे नेते मंडळींनी कधी जाऊन पाहिलं आहे का? उत्तर नाही असंच मिळेल. गरीब जनता बिचारी खोट्या आश्वासनावर आणि आशेवर जगत आहे. किती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्णवेळ डॉक्टर्स उपलब्ध आहेत? तसंच महत्त्वाच्या अशा जिल्हा शासकीय रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात किती डॉक्टर उपलब्ध आहेत याची यादी शिवसेनेचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत, शिवसेनेचे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी नवीन वर्षात जाहीर करावी, जेणेकरून सर्व जनतेला कळेल की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण करणाऱ्या शिवसेनेला ग्रामीण भागातील जनतेची किती आपुलकी आहे. गेल्या वर्षभरात याच नेते मंडळींनी डॉक्टर्ससह आरोग्य विभागातील सर्व पदे भरली जातील असं आश्वासन नव्हे तर वचन दिलं होतं. जनतेनं विश्वास ठेवला आणि बघता बघता वर्षही संपलं. आश्वासनं मात्र तशीच राहिली आहेत. देशातील आणि राज्यातील प्रत्येकाला शिक्षण घेता यावं म्हणून केंद्र आणि राज्य शासनानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मराठी, उर्दू आणि इंग्रजी शाळा सुरू केल्या आहेत. काय अवस्था आहे शाळांच्या इमारतींची याची कधी नेते मंडळींनी पाहणी केली आहे का? उत्तर नाही असंच येईल. अनेक शाळा दुरुस्तीसाठी निधी नसल्यानं बंद पडल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी लगतच्या मंदिरामध्ये अथवा एखाद्या पडक्या घरामध्ये शिक्षणाचे धडे घेत आहेत. ही शोकांतिका पाहून जिल्हावासियांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राज्यकर्ते प्रत्येक मुलानं शिक्षण घ्यावं म्हणून मोठमोठी भाषणं करत असतात, परंतु प्रत्यक्षात मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांच्या इमारतींची काय अवस्था आहे हे कधी नेते मंडळींनी अवश्य जाऊन पाहावं. राज्यात भाजप सेना युतीची सत्ता असताना रत्नागिरी जिल्हा टँकर मुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु दुर्दैवानं मात्र रत्नागिरी जिल्ह्यात पाणी योजनांची म्हणावी तशी प्रगती झालेली नाही हे नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील महिला आजही नदी, ओढे, तळे आणि विहिरीतून पाणी भरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. नेते मंडळींनी पूर्वी दिलेली प्रत्येक नवीन वर्षात किती आश्वासनं पूर्ण केली याचं एकदा सर्वांनीच मनापासून आत्मपरीक्षण करणं फार जरुरीचं आहे. न पेक्षा आपण दरवर्षी मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करत राहू आणि वर्षाबरोबरच आपलं आयुष्यही संपून जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक विषयांवर पानोपान लिहिता येण्यासारखं आहे, परंतु आज आम्ही नेते मंडळींनी दिलेली आश्वासनं आणि जनतेनं केलेले संकल्प यावर अगदी थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरी शहर हे कोकणातील एक मोठं आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं, कारण या नगरीमध्ये आणि लगत अनेक ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक आठवणी दडलेल्या आहेत. परंतु दुर्दैवानं मात्र आज रत्नागिरी शहराची झालेली बकाल अवस्था पाहून जनतेनं आणि विशेष करून पर्यटकात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काय झालं भुयारी गटारांचं? काय झालं पाणी योजनेचं? काय झालं गटारं, कचरा, स्ट्रीट लाईट आणि शिक्षण आरोग्याचं?
कधी काळी प्रसिद्ध असलेली ही नगरी आता हळूहळू खोका नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली तर नवल वाटायचं कारण नाही. कारण नेते मंडळींच्या आशीर्वादानं नजर टाकावी तिथं खोकेच खोके दिसून येत आहेत. काय ही शोकांतिका. विद्यमान राज्यकर्त्यांना तरी दिसून येईल अशी आशा शहरवासियांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. शहरवासियांनी राहुल पंडित यांना नगराध्यक्षपद आणि शिवसेनेनं राजेश सावंत यांना उपनगराध्यक्षपद बहाल केलेलं असताना आता या दोन्ही नेत्यांनी रत्नागिरी शहर स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी, कचरामुक्त, कुत्रे गुरेमुक्त आणि खोकेमुक्त होईल असा आशावाद व्यक्त केला तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी नेते मंडळींनी पार पाडावी असंच आता सर्वांना वाटू लागलं आहे. 2016च्या कटू आठवणी जनता नवीन वर्षाचं स्वागत करताना विसरून गेली आहे असं कोणीही समजू नये. तेव्हा सर्वपक्षीय नेते मंडळींनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्याचा विकास करावा हीच नवीन वर्षात आशा व्यक्त करून आम्ही सर्वांना शुभेच्छा देत आहोत. याबरोबरच आजचं आमचं हे मनोगत इथं संपवतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. आपलं वर्ष भरभराटीचं आणि आनंदाचं जावो ही सदिच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.